तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे होळी. तर सगळ्यात पहिले होळीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज मी आणि दादा चाललो आहे आमच्या माईच्या इकडे कोकणात, म्हणजेच माईच्या सासरी. तर कोकणातली होळी खूपच छान असते असं आजपर्यंत फक्त ऐकूनच आहे आम्ही. तर आज आपण जाऊन ती पाहणारसुद्धा आहे. तर चला, तयारी सगळी झालेली आहेत, निघूया आता. तर दादाच आवरलं आहे का बघू आणि जाऊयात आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर दादा पण आलेला आहे. तर दादा रेडी का? रेडी निघालो आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी. इथून पुढे जाणार भोरला आणि भोरमधून वरणघाट मार्गे जाणार आहे आम्ही महाडला. तर आजची जर्नी पण दाखवतो आणि संध्याकाळचा शिमगा पण दाखवतो असतो. तो चला आता निघूयात. तर गाडीची टाकी फुल करून निघतोय आम्ही पुढच्या प्रवासासाठी. तर चला निघूयात मग आता. तर भाई, प्रवासाला तर सुरुवात झालेली आहे, पण आमच्या इथली रोडची कामं काही संपत नाही आहेत. तर हे कधी वाटतात काय माहिती. तर आता निघालोय आम्ही आमच्या मार्गावर. तेवढं बरं आहे का रे आपल्याला? हो, आता जेवढं लवकर तेवढं बरं आहे. आणि खूपच छान असं रोड कामं चालू असेल ते पण दाखवतो. डेव्हलपमेंट दाखवतो सगळे बोरची. महाड पंढरपूर हायवे, महाड म्हणतात. गती घेऊन आलोय माहिती. तर असा हा महाडचा रोड. हे मागं बघू, जोरदार पद्धतीने काम चालू आहे. आपण थोडस कष्ट सहन करू, पुढच्या वेळेस आपल्याला खूपच छान असा रोड मिळू, हीच इच्छा. प्रवासाच्या वाटेवर आमचा पहिला स्टॉप ड्रिंक्स ब्रेक. म्हणजे बाई डिहायड्रेशन झालं असलं डेंजर. ऊन मागं ऊन तुम्हाला दिसत असेल किती आहे. तर थोडा वेळ तर आराम करू आणि आपली गाडी. 2 हेल्मेट फुल पॅक होऊन आम्ही दोघं निघालो आहे. तर थोडा आराम करू आणि निघूयात आपण पुढच्या प्रवासासाठी. तर दादा, या रोडमध्ये आणि आयुष्यामध्ये काय तुला साम्य वाटतंय का? तर आत्ता या रोडचं काम चाललंय, तसंच काही आपल्या आयुष्यात आपण काम करत असताना एकदम सुरळीत जातो. तर ते कठीण वळण येतं, त्यानंतर एक खडतर प्रवास चालू होतो आणि पुन्हा सुरळीत चालू होते. असंच काहीसं मला वाटतंय आयुष्याबद्दल, या रोडबद्दल तारतम्य. सेम हेच मला पण वाटतं. तुला पण जरा तुझं पण मत घ्या याबद्दल. विचार खूपच छान. तर मित्रांनो, आपण प्रवासाला आज सारी मजा आणि धमाल या ब्लॉगमध्ये बघत जा. बऱ्याच अजून काय इन्फॉर्मेशन भेटणार आहे. कोकणातील पहिलीच ही वेळ आहे होळी बघायला जायची आमच्या, आणि घरची होळी सोडून आम्ही होळी बघायला. असेच नवीन लाईफ लेसन्स आणि थोडीफार गंमत हे तुम्हाला बघायला पुढे, थोडीफार इन्फॉर्मेशन. तर असा हा वरंदे घाट आणि आम्ही 2 ब्लॉगर आणि विक्रांत ब्लॉग. तर फायनली पोहोचलो आहे आम्ही माईच्या इथे. तर मी गाडी चालत असल्या कारणाने मला ब्लॉग शूट करता आलं नाही. पुढचा ब्लॉग आपण होळीच्या टायमिंगला रात्री शूट करू. आणि आमची माई, हे आमच्या माईचं घर. माई कसं वाटतं तुला? तुम्ही मला पहिल्यांदाच बघत असाल. कसं वाटतं मामी दोघं तुमचे? मस्त या, खा प्या, आता मस्त झोपा, आराम करा. कोकणाचे सबस्क्रायबर्स घेऊन. आणि असं आहे आमच्या माईचं घर. बघा आमचं घर कसं आहे, खूपच छान. ये. आणि हे आपलं कोकण बघू शकतो तुम्ही. तर होळीला थोडा वेळ आहे, तर आम्ही विचार केला की कोकण जरा एक्सप्लोर करू. इथलं जरा एक मंदिर आहे, ते मंदिर पण बघून घेऊ. आमचं भाऊजी पण आता आलेले आहेत. चला जाऊयात.
दादा चलो हे घर तुम्ही बघू शकता. वरती तिथे होती वाळी आहे ना तेव्हा त्याची 1 2 3 4 त्याच्या बाजूच्या त्याच्यावरती त्याच्यापाशी अंगापाशी तिकडे आमच्याकडे तुकडे शेती असते अशी एकसारखे नाही एकसारखे मोठा भात जोडतो हा तुमच्याकडे कॉमन प्रकार तर हेच ते मंदिर. तर बाजू कुठलं मंदिर आहे? बैरी जोगेश्वरी मंदिर. आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो. खूपच छान असा मंदिराचा परिसर. चला आतमध्ये जाऊया आता. अशा प्रकारचं हे मंदिर. तर आत्ताच मला कळलं की हे मंदिर 800 वर्ष जुनं मंदिर आहे महाराजांच्या काळापासूनचं. खूपच छान असं हे मंदिर आणि वातावरण पण खूपच छान आहे. तुम्ही कधी कोकणात मांडले या गावात आलात तर अवश्य या मंदिराला भेट द्या. पावसाळ्यात गुरं खाली नाही ठेवत आमच्या इथं. वरती रानात ठेवतो. खाली शेती असते ना. तर अशी कोकणातल्या होळीची तयारी बघू शकता तुम्ही. तर इथेच होणार आहे होली का दहन. तुम्ही बघू शकता. हेच ते लोकेशन. थोड्या वेळाने इथेच आपण होलिका दहन करणार आहोत. कोकणातली होळी बघायसाठी एक्साइट असाल तर थोडा अजून वेळ वाट बघा. येऊच आपण. ही होळीची तयारी. लाकडं वगैरे बघू शकता तुम्ही. आपल्या गावात एवढं नसतं पण कोकणात होळी म्हणजे एक खूप स्पेशल असा सण म्हणून साजरा केला जातो. आपण पाहणारच आहोत थोड्याच वेळात. तोपर्यंत बाकी राहिलेलं गाव पण एक्सप्लोर करून घेऊ. दादा फुल एक्सायटेड. गाव फिरून आलो आहे परत एकदा घरी. तर थोडा वेळ थांबू आणि मग थोड्या वेळ परत होळी बघायला जाऊ आपण. तोडला आता लाईट राहिला कशी पतंगी पाय स्ट्रगल इज रियल भाई. किती कंटेंट पाहिजे. फायनली तर भाई अशी होळीची तयारी सुरू झालेली. आतापर्यंत एवढे नीरसून घेतलेले एवढं दाखायचं बाकी आहे.
हो पाटील अरे मागे घ्या आणि अशाच तऱ्हेने काही वेळातच होळी पूर्णपणे तयार झालेली आहे. तर हे 12 वाजता दहन होईल. हे बघू शकता लोक सगळे एकत्र येऊन अशी कोकणाची होळी म्हणजे असं तुम्ही लोकांचं डेडिकेशन बघू शकता. अरे मोबाईल आणायचा होता. तर अशी कोकणातली होळी. होलिका दहन झालेला आहे. तर फायनली होलिका दहन झालेलं आहे. तर थोड्या वेळ थांबू, इथले खेळ बघू आणि जाऊयात घराकडे. सकाळी काय सकाळी कळेल. नवी नवा जबाब आहे. नवा जबाब
दर मोबाईल मग असा होता आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मग दादा डे 2चा व्लॉग अजून आपल्याला अपलोड करायचा आहे, कारण की हा व्लॉग खूप मोठा झालेला आहे. त्याच्यामुळं डे 1चा व्लॉग आज पूर्ण होळी कव्हर करल आणि उद्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दुसऱ्या दिवशी कव्हर अप करल. म्हणजे तर मग भेटूया आता उद्या दुसऱ्या दिवशी. पर्यंत बाय बाय. मित्रांनो, स्वागत माझ्या कोकण सिरीज दिवस दुसऱ्यामध्ये. तर आम्ही चाललो कुठेतरी बाहेर. दादाने काय सांगितलं नाही कुठं जायचंय. तर आता कुठं जायचंय? अरे भाई, आपण चाललो नेटवर्कच्या शोधात, कारण इथं रेंज नाही आहे. घरी करून आपल्याला करून द्यायचं आणि व्हिडिओ अपलोड करायचे. त्या हिशोबाने आपण चाललो रेंज शोधत. तर चला तर मग रेंजचा स्पॉट दाखवतो. चलो रेंज आली माझं पण करून आलं तर चला. तर भाई रेंजच्या शोधात आलो आहे आम्ही हायवेला. तर हायवेला आलोच इथं काहीतरी नाश्त्याचं बघू. इथं बसल्यास जरा ब्लॉग पण अपलोड करू, थंबनेल वगैरे तयार करू. घरी जाऊन शिवाय खायला लागणार नाश्ता केला तर. पण इट्स ओके, आता खावे लागणार ऑप्शन नाही. शिव्या पण खाऊ आणि नाश्ता पण खाऊ, काय विषय नाही. चाललंय दादाचा ब्लॉग अपलोड. दिवसपर्यंत जरा मिसळ पावचा आस्वाद घेऊ आपण. मिसळ, पुरी भाजी याचा घेऊ आता आस्वाद. नाश्ता करून चाललोय आता परत आपल्या घराकडे. दुसरं तर काही काम नाही आहे आपल्याला. आता काय करणार दादा, जाऊ घरीच. जाऊ घरी नसतं फिरायचं इकडे तिकडे भाई, काही विषय नाही. या शांत गावाच्या निसर्गाचा आनंद मला काय सांग. आणि का पिणे का दुसरे नाही एवढेच बघते या गावात, बाकी काय विषय नाही. काय नाही रेंज नाही, काय नाही काय नाही. जर तुम्हाला शहराच्या लाईफचा कंटाळा आला असेल तर निवांत या गावात येऊन तुम्ही राहू शकता. खूपच छान असं गाव आहे. निवांत पण खूप छान आहे. आणि जर तुम्हाला कमी बजेटमध्ये यायचं असेल तर आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला एक ट्रिप देऊ शकतो. खर्च तुमचा आणि व्लॉग आमचा. खूपच छान आहे. असं कन्सेप्ट आम्ही तयार करणार आहे. खर्च तुमचा आणि व्लॉग आमचा. तुम्हाला ठरवायचं कसं काय ते आम्ही नियोजन लावू. थोडं नवीन काय होतंय तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये आमच्या दोघांच्या. जे माझ्यात नाही दिसणार ते दादाच्यात दिसेलच आणि त्यात नाही ते माझ्यात दिसेल. त्यामुळं दोघांना आमच्या तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आम्ही दोघं बऱ्याच ठिकाणी अशी एक्सप्लोर करायला चालू केलेत आता हळूहळू. आणि हळूहळू आमचे व्लॉग वाढत जाणार आहेत. आता इथंच आम्हाला 2-3 फॅन पण भेटले होते आमचे, जे आम्ही इंस्टाला व्हिडिओज वगैरे बनवतो किंवा व्लॉग बनवतो, त्याचे फॅन्स मिळाले होते आम्हाला. शक्य झालं तर फॅन मीटअप पण करू आपलं थोडक्यात. मस्त थोडक्यात इथं छोटा फॅन मीटअप घेणार आहे आम्ही. ते पण तुम्ही बघू शकता पुढे व्लॉगमध्ये. बघू आता पुढं काय होते दिसेलच तुम्हाला. चला चलो. तर माझं नावाचं प्लॅनिंग होतंच, काही कारण असतो पालखी पण येणार होती. काम प्लॅन झाला निघाले परत तिथे प्रवासासाठी. चला निघूयात माझा. तर भाई ऊन काय कमी व्हायचं नावच घेत नाहीये, त्यामुळं ठीक. मग दादा किती वेळ लागला अजून आपल्याला? 2 तास 2.5 तास. 7-7:30 अंधार तो अंधाराचे पोचायला. तर काय आता बघू काय होते. निघूयात आता परत थोडंसं जरा थंड होऊ आणि निघू. फायनली आलोय आम्ही घरी. तर मग दादा कसा होता कोकणाचा एक्सपिरियन्स? एक नंबर भाई. तुम्ही नक्की जा नेक्स्ट टाइम कोकणमध्ये होळी बघायला. जर कुठं असेल तुम्हाला बघायला भेटली तर आमच्या नशिबाने आम्हाला यावेळी भेटली म्हणून आम्ही बघून आलोय. पण आता नेक्स्ट टाइम तुमच्या जर कधी नशिबात असेल तर तुम्ही जा. आणि जर पुढच्या वर्षी जायचं असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. बस करून होळी बघायला नेल आणि कॉन्ट्रीब्युशन त्यावेळेस ठरवूयात आपण. तर माई आम्हाला इन्व्हाइट करायला खूप खूप तुझे धन्यवाद. तर असा होता आमचा कोकणातला एक्सपिरियन्स. आतापर्यंत ऐकत होतो कोकणातली हळू खूप छान असते.
तर ह्यावेळेस मला बघण्यासाठी पण मिळाले. तर नेक्स्ट टाइम आपण परत एकदा जाऊ तिकडे त्या गावाला भाऊजींच्या इथे. पावसाळ्यात बोलतात खूप छान असतं. तर दादाबरोबर आपण करू अजून एखादा प्लॅन. आई पप्पांना पण घेऊन जाऊ. तर तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माई आणि भाऊजी आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.